नमस्कार मित्रांनो, टेक्नॉथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, नोव्हेंबर हप्त्याबाबतची महत्वाची अपडेट आलेली आहे आणि यानुसार आता कोणत्याही क्षणी हा हप्ता जमा होणार आहे, परंतु त्यासाठी आपल्याला नेमकं काय करायचं आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आता हप्ता मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, नोव्हेंबरच्या हप्त्याला खूप उशीर झालेला आहे, त्यामुळे सगळेच लाभार्थी अतिशय चिंतातूर झालेले आहे. प्रतीक्षा करत आहे की नोव्हेंबरचा हप्ता आमच्या खात्यावर कधी जमा होणार. तर या संदर्भातील जे काही वेगवेगळे अपडेट येतात तर ते आपण आपल्या चॅनलच्या मार्फत वेळोवेळी माहिती देत असतो. तर मित्रांनो, अशीच बातमी आलेली आहे. सातारा जिल्ह्यातील जे काही फलटण तालुका आहे तर त्या तालुक्यातील तहसीलदारांनी एक नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि अनेक वृत्तपत्रामध्ये ही बातमी आलेली आहे. आणि या नोटिफिकेशन नुसार तर मित्रांनो, दिव्यांग बांधवांना वाढीव अनुदान देण्याबाबत खूप साऱ्या अडचणी येत आहेत आणि त्यांचं जे काही UDID कार्ड आहे तर ते आधार सोबत लिंक नसल्या कारणाने त्यांच्या खात्यावर ऑक्टोबर मध्ये सुद्धा वाढीव हप्ता जमा करता आलेला नाही. आणि ज्या लाभार्थ्यांचं UDID कार्ड आधार सोबत लिंक आहे, म्हणजे UDID कार्डची KYC झालेली आहे, तर अशाच लाभार्थ्यांच्या खात्यावर ऑक्टोबरचा वाढीव अनुदान जे 2,500 रुपये होतं ते जमा झालेलं आहे आणि नोव्हेंबरचं अनुदान सुद्धा 2,500 जमा होणार आहे. म्हणून मित्रांनो, जे काही दिव्यांग बांधव आहे तर त्यांनी काय करायचं आहे, तर आपलं जे काही UDID कार्ड आहे तर त्याचं KYC करायचं आहे. आता KYC नेमकं कुठे करायचंय, तर यासाठी मित्रांनो आपल्याला तहसीलमध्ये जावं लागेल आणि आपलं जे काही UDID कार्ड आहे आणि आधार कार्ड आहे या दोन्ही कार्डची किंवा सर्टिफिकेटची झेरॉक्स करायची आहे आणि ती झेरॉक्स तहसीलमधील संजय गांधी निराधार योजनेचं काम पाहणारे जे काही कर्मचारी आहेत तर त्यांच्याकडे ते जमा करायचं आहे, सबमिट करायचंय. जमा केल्यानंतर त्यांना सांगायचं आहे की वेबसाईटवर माझं KYC करून द्या आणि हे डॉक्युमेंट्स अपडेट करून द्या. तर मित्रांनो, ते आता सदर कर्मचारी आपली सगळी माहिती वेबसाईटवर अपडेट करून देतील आणि KYC करून देतील. आणि मित्रांनो, हे जर झालं तरच आपल्याला जे काही वाढीव अनुदान आहे तर ते मिळू शकणार आहे. त्याचबरोबर जे काही इतर निराधार बांधव आहे तर त्यांचा नियमितपणे 1,500 रुपयाचा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा होऊ शकणार आहे. परंतु असेही निराधार बांधव आहे की त्यांना अनेक दिवसापासून हे पैसे मिळत नाही. त्यांनी सुद्धा काय करायचं आहे, तहसीलमध्ये आपलं आधार ऑथेंटिफिकेशन करून घ्यायचं आहे, म्हणजे आता आपल्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता मिळू शकेल. तर मित्रांनो, नोव्हेंबरचा हप्ता आपल्या खात्यावर कधी पण आता जमा होऊ शकतो आणि या संदर्भात वरच्या स्तरावर कार्यवाही सुरू आहे आणि लवकरच हा निधी डीबीटीकडे वर्ग केला जाणार आहे आणि त्यानुसार आपल्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता तात्काळ जमा केला जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्वाची अपडेट आलेली होती. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही अपडेट महत्वाची वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.